नमस्कार, मी श्रोती राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या त्याबाबतच्या बातम्या। विधानसभेच्या प्रचार तोफा थंडावल्या। 20 तारखेला 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, 23 तारखेला महाराष्ट्राचा महानिकाल। आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो, घरात बसून काम करणाऱ्यांना घरी बसवा, मला लाईटली घेणाऱ्यांची खुर्चीच गायब झाली। प्रचार रॅलीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाकरेंवर टीकास्त्र। आपने 2.5 साल में क्या किया बताओ, हम 2 साल में क्या किया हम बताते। समझने दो लोगों को कौन काम करने वाला है और कौन घर में बैठने वाला है, और इसलिए घर में बैठने वाले को हमेशा के लिए घर में बिठा दो। आपलं सरकार सुरळीत सुरू असताना पाडलं। 2.5 वर्षापासून न्याय मिळत नाही, आता जनतेच्या दरबारात उतरलोय। उद्धव ठाकरेंची भावनिक साद। उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान आहे, त्यांनी धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊन दाखवावा। त्यांना आता धर्म नाही तर जिहाद शब्द जवळचा झालाय। देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, ते आता बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राटही बोलत नाहीत। फडणवीसांचा टोला। ठाकरे जी, तुम्हारा खुला आव्हान आहे, माझ्या धर्मयुद्ध शब्दावर तुम्ही आक्षेप घ्या। मला माहिती आहे तुम्हाला जिहाद शब्द आवडतो, तुम्हाला धर्मयुद्ध शब्द आजकाल आवडत नाही, तुम्ही जरूर आक्षेप घ्या। ते वोट जिहाद करतील तर आम्ही धर्मयुद्ध करणारच। कुणी ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणार असेल तर त्याला उत्तर देणार, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका। ते जर वोट जिहाद करत असतील तर मला तर म्हणावंच लागेल ना की धर्मयुद्ध करा। जर वोट जिहाद कोणी म्हणत असेल आणि पोलरायझेशनचा प्रयत्न करत असेल त्याला उत्तर मिळेल। आमचा रंग भगवा, अजित पवारांनाही भगवं करू। मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, अजित पवार भगवे झाले नाही तरी आमचा रंग भगवाच राहणार। फडणवीसांकडून टोलेबाजी। आमचा रंग तोच आहे, तोच राहणार आहे, भगवाच आहे। अजित दादा यो का कोणी यो, भगवा आहे। नाही ते होतील आणि झाले नाही तरी चालेल, आमचा रंग नाही बदलणार। आमचा रंग भगवा, तो भगवाच राहणार। मशिदीवरील भोंगे आमच्यामुळे खाली उतरले। बाळासाहेबांच्या भूमिकेनुसार काम करत होतो, पण उद्धव ठाकरे मध्ये आले। अनेक जण त्यांच्यातून निघून गेले, त्यांना गद्दार म्हणतात, पण खरा गद्दार घरात बसलाय। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। का माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली, अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली। गुजरात नवनिर्माण सेना महाराष्ट्राचा घात करेल, जो महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुणसे साथ देणार। उद्धव ठाकरेंचा भाजपसह राज ठाकरेंवर निशाणा। पहिलं नाव होतं मनसे, आता एक बटेंगे तो कटेंगेचा अर्थ पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाणांनाही कळला नाही, त्यांना याचा अर्थ नीट समजावून सांगू, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। असं वाटतं की त्यांनी समजून घेण्याची गरज आहे। असं नाही आहे ना, सगळ्यांना ती गोष्ट समजेलच, कधी कधी नाही समजत, आम्ही समजवू त्यांना, काही अडचणीचं काम नाही आहे।